तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर आपण सर्वप्रथम दादांना विचारू की आपली जी रक्षक झटका मशीन त्यांनी बसवलेली आहे त्याचे फायदे काय झाले आतापर्यंत त्याले आणि किती वर्षापासून बसवलेली आहे त्यांनी। मी मनीष मोडशे मुरा येथील शेतकरी आहे। रक्षक मशीन मी संत्र्याला 4 वर्ष आधी बसवलेली आहे। त्या रक्षा मशीनमुळेच माझे आज झाडं 4 वर्षाचे डेव्हलप झालेले आहे संत्र्याचे आणि त्याचे खूप फायदे आहे। मी जवळपास 14-15 वर्षापासून ती मशीनचा वापर करत आहे। फायदा आता तुम्हाला दिसतच आहे। माझे 4 वर्षाचे संत्र्याचे झाडं किती डेव्हलप झालेले आहे आणि 4थ्याच वर्षी मी संत्र्याचा मृग बहार सुद्धा घेतला आहे। पुणे किती एकरात लावलेली आहे मशीन? ही माझी 2.5 एकरामध्ये आहे सध्या। असं हां, आणि बाकी मग माझी जिथं पाहिजे मी तिथं तार ॲडजस्ट करून लावून घेत असतो। बरोबर। आता त्याचं जे इन्स्टॉलेशन आहे ते कशा प्रकारे केलं तुम्ही? याच्याकरता मी कंप्लीट लोखंडी अँगलचा वापर केलेला आहे आणि याच्यामध्ये 3 तारांचे हे लावलेले आहे, 3 फेज आणि 3 न्यूट्रल आणि 5 फूट हाईटमध्ये अँगल उभे केलेले आहे। कारण 6 फुटापर्यंत हरण उंच उडी घेऊ शकत नाही। बरोबर। त्यामुळे मी संत्रा करता ते 5 फुटाची हाईटमध्ये ठेवले आहे। आणि रक्षकच्या अगोदर कोणती मशीन वापरलेली आहे का तुम्ही? नाही, पहिल्यांदाच मी रक्षक घेतली आहे असं आणि त्याच्यानंतर कुठले मी घेतलीच नाही आहे। बरोबर। मग आपली जी रक्षक झटका मशीन आहे ते किती एकरावाली आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी लावलेली आपण आपल्या वावरात? टोटल आपलं वावर किती आहे? माझं टोटल एरिया 40 एकराचा आहे। त्यामध्ये मी आता हरभऱ्याला लावलेलं आहे, त्यानंतर केळीला आहे आणि संत्र्याला वापरत आहे आणि जसे मी आंतरपीक राहते त्या हिशोबाने त्याला सेटिंग करत असतो। बरोबर। आता मी बरंच पाहिलं की आता लोक जे आहे बरेच लोक इन्सुलेटरचा वापर करत नाही, तर त्यांना त्याचा फायदा होते की नाही? मग इन्सुलेटरचा वापर करणं आवश्यक आहे, नाहीतर करंट ड्रॉप होते। तो लावणं खरोखर चांगलं आहे आणि रिझल्ट जर पाहायचे असेल तुम्हाला तर इन्सुलेटर लावणं आवश्यक आहे। चला, धन्यवाद, खूप खूप आभार तुमचे। तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही पाहिलं ते शेतकरी आपल्यासोबत काय बोललेले आहेत। तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आपली रक्षक झटका मशीन हे तुम्ही तुमच्या शेतात लावली पाहिजे। आता तुम्ही ऐकलंच त्याचा फायदा काय काय आहे आणि काय काय होते त्यांना, जेणेकरून म्हणजे जे जंगली जनावर आहेत ते आपल्या शेतात येतील नाही, जेणेकरून आपण रक्षक झटका मशीन ही आपण वापरली पाहिजे। तर आपण आता सर्वप्रथम जाऊ त्यांची मशीन कशा प्रकारे लावलेली आहे, इकडे इलेक्ट्रिसिटीवर लावली की अजून कशावर, आपण त्यांना ते थोडक्यात विचारू। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण आता त्यांची जी बॅटरी आपली वापरलेली आहे रक्षक झटका मशीनची ते आपण पाहू। किती एकरावाली आहे म्हटले? पूर्ण 40 एकराला चालेल असं युनिट आहे। असं तर आपली ही इलेक्ट्रिसिटीवर आहे की समजा कशावर आहे? नाही, सोलरवर, सोलर सिस्टीमवर। सोलर किती पॅनलचं लावलेलं आहे आपण? हे सिंगलच पॅनल आहे, सिंगल पॅनलचं लावलेलं आहे। पाहू शकता म्हणजे सिंगल पॅनलवर आणि 60 एम्पियरची 60 एम्पियरची आहे। तर त्याच्यावर आपली किती एकरची चालते? आता सध्या माझं जवळपास 10 एकर चालत आहे। 10 एकर चालून राहिलं। चला, धन्यवाद। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या काकांनी सर्वप्रथम म्हणजे सुरुवातले जे आहे त्यांनी हे असे अँगल न वापरता लाकडाचे हे कूट वापरलेले आहेत। तर याचा काय फायदा झाला की तोटा झाला तुम्हाला? नाही, याचा नुकसानच झालं आहे मला, कारण त्याचं लॉंग लाईफ हे नाही आहे। असं त्याचा बेनिफिट ते तेवढ्या पुरतं होते, नंतर लाकूड पाण्याने याने सडून खराब होऊन जाते। बरोबर। आपण लाकूड नाही लावत, मग ते अँगल जे आहेत ते कशाचे लावलेले आहेत आपण? लोखंडी लावलेले। आणि आता हरभऱ्याकरता मी घेतलाय तर ते लोखंडी सळीचा वापर केलाय, म्हणजे ती कुठेही काढान परत लावा। की आपल्या शेतकरी बांधवांना हे सांगा की हे किती वर्षापासून आपण लावलेलं आहे? हे मला 4 वर्ष झाले लावलेले आहे आणि या तारांना तुम्ही वर्षातून एकदा तरी ग्रीस किंवा ऑइल लावायला पाहिजे। त्याच्यामुळे पाण्यामुळे हे जंगणार नाही आणि सडणार नाही, तुटणार नाही, याचं लाईफ वाढून जाईल। हा म्हणजे कास्तकारासाठीच बेनिफिट आहे, कारण प्रत्येक वर्षी आपण बदलू शकत नाही, कॉस्टली जाते। त्याच्यामुळे तुम्ही वर्षातून एक वेळा याला ग्रीस आणि ऑइल लावून लावायचं। बरोबर, धन्यवाद।